धक्कादायक तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका. विरारमध्ये एक्सपायर्ड बटर आणि बुरशीयुक्त नूडल्स रस्त्यावर फेकले. अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. या धडक कारवाईचा धसका पालघर आणि वसई विरारमधील अनेक बेजबाबदार व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याच कारवाईच्या भीतीनं विरार पश्चिमेकडील आगाशी रोड परिसरात एका अज्ञात व्यापाऱ्याने डिसेंबर 2025मध्ये मुदत संपलेले एक्सपायरी मोठ्या प्रमाणातील बटर, बुरशी लागलेले नूडल्स आणि इतर खाद्यपदार्थ चक्क उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर वसई, विरार, पालघर जिल्ह्यातकडून विशेष पथके नियुक्त करून जोरदार तपासणी सत्र सुरू आहे. आतापर्यंत 200पेक्षा अधिक ठिकाणी धाडी टाकत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशा कडक कारवाईत अडकण्याच्या आणि फौजदारी गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने आपला काळा बाजार लपवण्यासाठी व्यापाऱ्यांनी मुदत संपलेला माल रस्त्यावर फेकल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आगाशी रोडवरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात फेकून दिलेले या अन्नपदार्थांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावर फेकण्यात आलेले हे अन्नपदार्थ पूर्णपणे सडलेले, बुरशीयुक्त आहेत आणि त्यामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे विषारी आणि बुरशीयुक्त अन्न खाल्ल्याने परिसरातील भटक्या कुत्र्यांचा, इतर जनावरांचा जीव जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. उघड्यावर चढत असलेले या पदार्थांमुळे आजारांचे जंतू पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली. या प्रकारानंतर विरारमधील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. महापालिकेने अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची मागणी